रामकृष्ण हरी नमो इंद्रायणी. माऊली, तुम्ही सर्व बघत आहात, गेली बरीच वर्ष झाली आपण या इंद्रायणी नदीमध्ये जो येणारा भाविक आहे, जो आपल्या अवघ्या महाराष्ट्रामधून सर्व भाविक या ठिकाणी येतात आणि आल्याच्या नंतर या नदीमध्ये स्नान करतात. आपला पालखी सोहळा हा अवघ्या 2 दिवसावरती येऊन ठेपला आहे, तरीसुद्धा वारकऱ्याची सोय मात्र अशा घाण पाण्यामध्ये. ते वारकरी या ठिकाणी आल्यानंतर आंघोळ करणार, तोंडामध्ये पाणी घेणार. किती दुर्दैवी गोष्ट आहे. आपल्या या भारत देशामध्ये नदीला माता म्हणतात आणि बाहेर देशामध्ये नदीला माता म्हणत नाहीत. तरीसुद्धा तुम्ही जर बाहेर देशात जर गेलात तर बघा, त्या ठिकाणी नदी किती स्वच्छ आहे. आणि आपल्या या भारतामध्ये आपण नदीला माता म्हणतो आणि बघा आपल्या मातेची काय हाल आहे. बघा हे पाणी. आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये ज्या नदीला आपण माता म्हणतो, जी शुद्ध आणि पवित्र असणारी जी नदी आहे, आज ही नदी मृतप्राय झालेली आहे आणि ही नदी आपल्याला ओरडून सांगते आहे की मला शुद्ध करा, मला स्वच्छ करा. ही इंद्रायणी मातेची हाक कोणालाच ऐकू येत नाही. ही शोकांतिका आहे. सर्व कंपन्यांचं दूषित पाणी, गटाराचं पाणी, जे सांडपाणी आहे, जे अक्षरशः केमिकलयुक्त दूषित असणारं पाणी, हे सर्व पाणी या इंद्रायणी माते नदीमध्ये सोडलेलं आहे. आणि हे एवढा असं गलिच्छ घाण झालेलं जे पाणी आहे, मुळात इंद्रायणी माता ही फार पवित्र आहे, पण या पवित्र इंद्रायणी मातेला या काही कंपन्यावाल्यांनी, काही स्वार्थी लोकांनी तिला घाण करून टाकलं आहे. आणि जो वारकरी या ठिकाणी महाराज श्रद्धेने येतो, तो वारकरी या नदीचं पाणी महाराज तोंडात घेतो आणि तोंडात घेऊन सुद्धा ह्या गोष्टीचा महाराज कोणाला काही फरकच पडत नाही, कोणाला काही याचं वाईट वाटत नाही. अक्षरशः तुम्ही बघत असाल की लोक हे असलं पाणी तोंडामध्ये घेतात. म्हणजे एवढं दूषित पाणी, एवढी श्रद्धा या नदी, या इंद्रायणी मातेवर लोकांची आहे. पण शासनाला कधी जाग येणार आहे? शासन कधी हुशार होणार आहे? आपल्याला फक्त काश्मीरमध्ये गेल्यानंतर बर्फ बघायला भेटत होता, पण अक्षरशः आता आपल्या या नदीमध्ये तुम्हाला अक्षरशः एकदम घाण असणारं, एकदम भेसयुक्त पाणी तुम्हाला बघायला मिळतं. बघा हा व्हिडिओ. म्हणून सर्वांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, नदीमध्ये कोणी कचरा टाकू नका. कुठलंही हार म्हणा, फुलं वगैरे, फोटो वगैरे, अशा कुठल्याही गोष्टी नदीमध्ये टाकू नका. कारण हे कर्तव्य आपलं आहे. आपण जर नदी स्वच्छ ठेवली तर नदी स्वच्छ राहणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा व्हिडिओ इतका शेअर झाला पाहिजे की निश्चित आपल्या या इंद्रायणी मातेची दखल ही निश्चित घेतली पाहिजे. एवढा हा व्हिडिओ शेअर करा.